प्रत्येक अधिवेशनामध्ये आदरणीय पवारसाहेब सगळ्यांशी चर्चा करतात, सगळ्या खासदारांची चर्चा करतात. नवीन काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या असतील तर त्या आम्हाला त्यासाठी अवगत करून देतात. इतकीच ही कॅज्युअल बैठक होती. त्यामुळे ही रुटीन जी प्रत्येक अधिवेशनाला आम्ही ज्या पद्धतीने भेटतो त्या पद्धतीने भेटलो. सर, पण या बैठकीपूर्वी तुमच्या सर्वांची पंतप्रधानांसोबत पण भेट झाली आहे, तर त्यामुळे ही बैठक जरा महत्वाची नाही, मी आपल्याशी सविस्तर बोललोय. माननीय पंतप्रधानांच्या भेटी संदर्भात मी आपणा सर्वांशी सविस्तर बोललेलो आहे. आणि ही आजची बैठक ही नेहमी प्रत्येक सेशनला तुम्ही सगळेच बघता की अशा रेग्युलर बैठका होत असतात. डॉक्टर सेशन संपत असताना ही बैठक झाली. उद्या सेशन संपते, सुरुवातीला झाली तर एक प्रकारे नाही, आपण बघता 10 तारखेपर्यंत हा एक घरातला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर भेटायचं हे आमचं आधीपासून ठरलं होतं. त्यानुसार आम्ही आज ही एक जनरल चर्चा अशा पद्धतीने भेटलो. बैठकीमध्ये काय निर्णय काय झाला, काय चर्चा होती? जनरल चर्चा म्हणजे ही निर्णयाची बैठकच नव्हती, ही फक्त चर्चेची बैठक होती. काय नेमकं मतदारसंघांमध्ये काय काय अडचणी आहेत सेशनच्या बाबतीत प्रत्येकाचं म्हणणं काय. साहेब नेहमी जाणून घेतात. साहेब प्रत्येक वेळी त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात आणि त्या संदर्भात ही बैठक होती. किती खासदार उपस्थित आणि किती वेळ झाली बैठक? नाही, आम्ही सगळेच जे कॅज्युअली आम्ही सगळे 8ही जण उपस्थित होतो आणि 8ही जणांनी आपापले जे काही ऑब्झर्वेशन्स होते हे ऑब्झर्वेशन समोर ठेवले आणि हे एक दिलखुलास अगदी घरगुती वातावरणात प्रत्येक अधिवेशनात जशी चर्चा होती तशी चर्चा झाली. पण अधिवेशन संपल्यानंतर बैठक झाल्यामुळं पुढे तार्किक मुद्द्यावरती किंवा तर्कशुद्ध वाटत नाही तुमचं उत्तर आम्हाला. नाही, आपल्याला तसं वाटतं. पण मी आपल्याला सांगितलं की 10 तारखेपर्यंत आपण जर बघाल तर मधल्या याच्यामध्ये साहेब दिल्लीत नव्हते. त्यानंतर 10 तारखेला घरगुती कार्यक्रम होता आणि त्यानंतर आत्ता आज साहेबांनी सांगितले की आपण या संदर्भात एकूण चर्चा करूयात, बसूयात. तर त्या संदर्भात आम्ही बसून फक्त प्रत्येकाचं काय म्हणणं आहे, ओव्हरऑल ऑब्झर्वेशन्स काय, काय नवीन बघण्यात आलं, काय नवीन गोष्टी शिकण्यात आल्या, या सगळ्या गोष्टी आम्ही चर्चा करतो. काय पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर काय तुम्हाला नवीन पाहण्यात आलं असं कोणी खासदारांनी सांगितलं का? नाही, या संदर्भामध्ये नवीन खासदारांनी काय सांगितलं माहीत नाही. आपल्या सगळ्यांच्या अनेक तर्कवितर्क आहेत, परंतु मी त्या बैठकीच्या संदर्भात आपल्याला सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली. थँक्यू. डॉक्टर, एक वेगळा प्रश्न बघताय. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला आनंदराज आंबेडकरांनी खरं तर विरोध केलेला आहे. मोर्चा पण या सगळ्या अनुषंगाने निष्ठोर त्यांच्याकडनं विरोध केला गेला. या संदर्भात मी सविस्तर माहिती घेऊन त्यावर बोलेल, कारण हा एक संवेदनशील विषय आणि त्याविषयी व्यवस्थित माहिती घेऊन त्यावर भाष्य करणं जास्त उचित आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.